जो साऊंड आपण ऐकत आहात, तांबडा समुद्र इस्रायली लोकांनी पार केला आणि त्या तांबड्या समुद्राचे पार जाण्याची एक आठवण किंवा त्यातून पार जात असताना त्यांच्या मनामध्ये होत असलेला उल्हास व परमेश्वराचं महान सामर्थ्य याबद्दल वर्णन केलेलं आहे. माझा विश्वास आहे ही वर्णन देव आमच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी कृपा पुरवत असतो. पुन्हा एक वार एसी चर्च नंदुरबारच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करीत, जर आपल्याकडे विजय संगीत आहे तर विजय संगीत गीत क्रमांक 152 आणि उपासना संगीत असेल तर 429 नंबर येऊ दे जवळी तू जवळी. विजय संगीत गीत क्रमांक 152. येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षा ही देवनी घे जवळी. हे अंधार गाड उशास मिळता केवळ दगड तू स्वप्नी आढळी. सारखा दे मला भास, शिडीने नेटका मार्ग स्वर्गास. दूतांची मंडळी पुन्हा एक वार आजच्या संपूर्ण दिवसभरासाठी प्रभूचं सहाय्य आपण मागूया.
येणारं जे वचन आहे ते सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी आपण देखील प्रार्थना करणार आहोत. मी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या व आपण प्रार्थना करा. मग नंतर आपण मनन चिंतन करूया. या प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो. परमेश्वरा, आम्ही तुला उंच करतो. तो आमचा तारणारा आहे, तो आमच्या पापांची क्षमा करणार आहे. आणि एवढंच नव्हे तर परमेश्वरा, सार्वकालिक जीवन देण्याचे जे वचन दिलं त्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. आमचं जीवन तुला शोभणार असू दे. आमच्या जीवनाच्याद्वारे तुझी स्तुती स्तवन सदैव होऊ दे, आमची प्रार्थना आहे. परमेश्वरा, पुन्हा परमेश्वर आजच्या सकाळी तुझं पवित्र वचन आम्ही ऐकत असताना, मनन करत असताना विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभू आत्म्याने भरलेला असावा, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचं कारण असावं. म्हणून या दिवसामध्ये लागणारी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव आणि तुझ्या दासाला स्पर्श कर. पुन्हा प्रभू, आम्ही जे ऑनलाईन बघत आहोत, आम्ही ऐकत आहोत, आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपा, एक नवीन आशीर्वाद, एक नवीन सामर्थ्य दे, ही आमची प्रार्थना आहे. परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण स्तोत्रावर मनन करीत आहोत आणि ही मननं आपणासाठी प्रभू आशीर्वादित करीत आहे. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रियांच्या वतीने मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती करेन की कृपा करून आपण पुढे यावं व आजच्या मनन चिंतनाची सेवा आपण करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. आणि जे ऑनलाईन उपस्थित आहेत ते आमचे सर्व बंधुजन भगिनी, या सर्वांना देखील आजच्या सकाळी प्रभूच्या नावामध्ये सलाम. धन्यवाद असो, कारण प्रभुदेव चांगला आहे आणि त्याची दया सनातन अशी आहे. प्रियांनो, प्रतिदिवशी तो त्याच्या वचनातून आम्हाला बोध करतो. प्रतिदिवशी तो आम्हाला त्याच्या वचनातून सावध करतो आणि त्याच्या वचनाचा प्रकाश आम्हाला जीवनामध्ये तो देत राहतो. त्यामुळे आमची जीवनं प्रफुल्लित होतात, संजीवित होतात आणि देवबापाची इच्छा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण होत असते. आजच्या सकाळी पुन्हा एकदा मी आभार मानतो. मला हा एक प्रसंग दिला, ही एक वेळ दिली, संधी मिळाली. आणि एस ए चर्चचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन करते डॉक्टर रेव्हरंड जी जयकर आणि मंडळीचे पाळकसाहेब रेव्हरंड अनुप वळवी, या सर्वांचे मी आभार मानतो. यासाठी की देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी वेळोवेळी जी संधी दिली जाते त्यानुसार आम्ही वचनाची सहभागिता एकमेकांमध्ये घेत असतो आणि त्याद्वारे आम्हा प्रत्येकाला प्रभूमध्ये वाढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी शक्ती मिळत असते. आपण यावेळेला स्तोत्रसंहिता 13 यामधून पूर्ण हे स्तोत्र वाचणार आहोत. याची 6 वचनं आहेत आणि ती आपण वाचून घेऊया. स्तोत्रसंहिता 13 1 ते 6 ही वचनं आहेत. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार? मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पहा, मला उत्तर दे. मला मृत्यूनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर. नाहीतर मी ह्याला जिंकले असे माझा वैरी म्हणेल आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्हासतील. मी तर तुझ्या दयेवर भरोसा ठेवला आहे. माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन.
प्रभू परमेश्वर त्याची सत्यवचनं आशीर्वादित करो. प्रियांनो, स्तोत्रसंहिता हा एक आमचा आवडीचा विषय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मंडळांमध्ये स्तोत्रसंहिता याचा वाचक वर्ग फार मोठा आहे. स्तोत्रसंहिता वाचन करण्यासाठी, ते पाठ करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. त्याचप्रमाणे मंडळांमधून देखील जे संडे स्कूल सारखे विभाग आहे त्यामध्ये देखील स्तोत्रसंहितेचं वाचन, पाठांतर नित्य होत असतं आणि त्यामधून आमची लेकरं वाढत असतात आणि त्यामधून आम्हाला पुष्कळ आशीर्वाद देखील मिळत असतो. प्रियांनो, या ठिकाणी हा स्तोत्रकर्ता संकटामध्ये आहे आणि तो सहाय्यासाठी प्रार्थना करत आहे. आता स्तोत्र 9, 10, 11 आणि 12 याकडे जर पाहिलं तर स्तोत्र 13 सारखीच परिस्थिती आहे. येथे देखील शत्रू आहेत, येथे देखील दुर्जन आहेत, वैरी आहेत, निंदा करणारे आहेत आणि अनेक प्रकारे ते देवाच्या माणसाला त्रास देण्यासाठी, संकटात आणण्यासाठी प्रयत्न देखील करीत आहेत. आणि त्याच विषयाला धरून हा स्तोत्रकर्ता आता येथपर्यंत आलेला असताना आम्ही ह्या 6 वचनाकडे जर पाहिलं तर आम्हाला असं दिसतं की 1 ते 2 वचनं यामध्ये 5 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत देवाला आणि 4 वेळा त्यांनी एकाच प्रश्नावर, एकाच शब्दावर त्यांनी भर दिलेला आहे. 3ऱ्या वचनामध्ये त्याचं संकट अधिक तीव्र झालेलं आहे आणि संकटाचा रंग आता गडद झालेला आहे आणि म्हणून तो पुढे असं म्हणतो की मला मृत्यू निद्रा येऊ नये. 4थ्या वचनामध्ये वैऱ्यांचा विजय आणि दाविदाचा पराजय, म्हणजे हे संभाव्य आहे. जर देवाने प्रार्थना ऐकली नाही तर वैरी विजयी पावतील आणि माझा पराजय होईल, अशी एक शक्यता त्याला वाटत आहे. पुढे 5व्या वचनामध्ये देवाची दया आणि तारणाचा अनुभव, या दयेविषयी त्यांनी अनुभूती घेतलेली आहे, त्याला तारणाचा अनुभव आहे आणि हे प्राप्त झालेली गोष्ट आहे त्याच्यासाठी. 6व्या वचनामध्ये परमेश्वरांच्या उपकारांची तो आठवण करत आहे आणि त्याच्या उपकाराचा मी कसा उतराई होऊ आणि देवाचे गौरव कसे करू याविषयी तो सांगत आहे. मग ह्या सर्व वचनांचा जर आपण सारांश घेतला तर 4 प्रकारचं दडपण आता सध्या त्याच्यावर आलेलं आहे. पहिलं दडपण आहे त्याच्यावर शत्रूंचे वर्चस्व झालेलं आहे. शत्रू आता प्रबळ झालेला आहे, तो दाविदाला खाली पाडण्याच्या तयारीत आहे. दुसरं दडपण आहे मृत्यू निद्रा येण्याची शक्यता त्याला वाटत आहे. तिसरं दडपण आहे वैऱ्यांचा विजय आणि त्याचा पराभव. 4थं दडपण आहे स्वतः तो पडण्याची शक्यता आहे आणि शत्रू उल्हासण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे हे स्तोत्र अनेक गोष्टींनी भरलेलं असताना आम्ही आता काही शब्दांकडे लक्ष देत असताना आम्हाला ह्या परिस्थितीची जाणीव होईल आणि नेमकं दावीद कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, देवासंगती तो अशा प्रकारे का बोलत आहे प्रार्थनेद्वारे, ह्या गोष्टींचा उलगडा आम्हाला होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही आता एक शब्द जो आहे जो 4 वेळा या ठिकाणी दाविदाने वापरलेला आहे, कोठवर, इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे गॉड हाऊ लॉंग, देवा हे कोठवर. मराठीतला हा शब्द असं सूचित करतो काहीतरी अंतर असेल, काहीतरी काळाचं अंतर असेल आणि आता ह्या गोष्टी सोसत किंवा ह्या गोष्टी होत आता मी इथपर्यंत आलेलो आहे, आता कुठपर्यंत, असा प्रश्न त्याला पडलेला आहे. ह्याचा अर्थ दावीद फक्त ह्या ठिकाणी दुःखात आहे असा नव्हे, तर त्यांनी गेल्या कितीतरी वर्षामध्ये
हे दुःख, हे संकट, हा त्रास, ही निंदा सहन केलेली आहे. आणि आम्हाला पुष्कळ वेळा असं वाटतं, पण ते तसं नाही आहे प्रियांनो. दावीद, त्याला शमूएलाने अभिषेक केला, परंतु लगेच तो राज्याभिषेक झाला नाही त्याचा. तो अनेक वर्षपर्यंत भटकत राहिला. शाऊल त्याचा मुख्य शत्रू होता आणि त्यामुळे शाऊल राजाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दावीदाला मारण्याचा कट केलेलाच होता. म्हणून दावीद जीवानिशी इकडं तिकडं भटकत आहे, पळत आहे आणि अनेक प्रकारच्या संकटामध्ये तो आहे. आणि या संकटातून जात असताना आता तो थकला आहे म्हणा, किंवा आता ते संकट त्याला सोसवत नाही म्हणा, किंवा आता जर परमेश्वर माझा सहाय्यकर्ता होणार नाही तर या संकटात माझा निभाव लागणार नाही असं त्याला म्हणायचं आहे. आणि म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कोठवर? पवित्र शास्त्रामध्ये देखील अशी काही उदाहरणं आम्हाला आणखी सांगता येतील की त्यांची सहनशीलता, त्यांची संकट, त्यांची परीक्षा अशा रीतीने होत गेली की त्यांनी देखील हा उच्चार करायला पाहिजे होता, प्रभू कोठवर? इयोबासारखं उदाहरण जर आपण घेतलं समोर, तर इयोब ज्याविषयी देवाने साक्ष दिली की साऱ्या पृथ्वीवर ह्याच्यासारखा नीतिमान कोणी नाही, सात्विक कोणी नाही, सरळ कोणी नाही, तो नीतिमान इयोब आता परीक्षेच्या घडीमध्ये आहे. पाहता पाहता त्याचं पशुधन गेलं, पाहता पाहता त्याचे लेकरंसुद्धा गेले आणि आता तो त्याच्या शारीरिक पीडांमध्ये देखील आहे. त्यांनी देखील अशा प्रकारे उच्चार केलाच असेल की प्रभू मी कोठवर आता सहन करू. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे अनेक वेळा प्रसंग येतात. परीक्षेचे प्रसंग आहे, निरनिराळ्या प्रकारच्या मोहाचे प्रसंग आहे, युद्धाचे प्रसंग देखील आहेत. आणि हे सोसताना आम्हाला प्रभू काय म्हणतो याकडे आमचं लक्ष जाण्यापूर्वीच आमच्या तोंडातून उसासे निघू लागतात. आणि म्हणून या स्तोत्राची सुरुवात दुःखात उसासाने होते आणि शेवट मात्र उल्हासाने झालेला आहे. ही गोष्ट पाहत असताना दाविदाने जे दुःख भोगलेलं आहे ते पराकाष्ठाचे दुःख आहे, त्याची परिसीमा गाठलेली आहे. आणि म्हणून दावीद आता प्रभूसमोर हताश, निराश आणि केविलवाण्या परिस्थितीत म्हणतो, हे प्रभू कोठवर तू मला विसरणार? कोठवर माझ्यापासून तू आपलं मुख लपवणार? प्रियांनो, हा प्रश्न तुम्ही आणि मी माझ्या जीवनामध्ये विचारत असताना आम्हाला देखील अशाच प्रकारच्या प्रश्नानं सतावलेलं असतं. कारण काय, आम्हाला हे प्रश्न येतात त्यावेळेस खरंच प्रभू कुठं आहे, प्रभू आमच्या सोबत आहे किंवा नाही, अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. दावीद हा प्रश्न विचारत असताना म्हणतो की तू मला विसरणार काय? तू विसरून तर नाही गेला, तू आमच्या सानिध्यात नाही आहे, तू आमच्या शत्रूंच्या विरुद्ध लढताना दिसत नाही आहे, तू विसरला तर नाही काय? मग प्रश्न असा आहे, देव त्याच्या लोकांना विसरतो काय? मग त्याचं उत्तर आम्हाला यशया 49:14 आणि 15 मध्ये पाहायला मिळतं की देव विसरत नाही प्रियांनो. आणि देव म्हणतो की मी क्षणभर जरी तुला दूर केलं तरी मी सार्वकालिक वृत्तीने तुला जवळ करणारा परमेश्वर आहे. मग आणखी एक प्रश्न तो विचारल्यानंतर देव आपलं मुख लपवतो काय आमच्यापासून तोंड फिरवतो काय? त्याचं उत्तर देखील यशया 54:7 आणि 8 मध्ये दिलेलं आहे. तिथं पण आम्हाला उत्तर नाही असं मिळतं प्रियांनो. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या गोष्टीकडे विश्वासानं पाहायला पाहिजे. जेव्हा आमची ही दयनीय परिस्थिती आहे,
आम्ही चोहोबाजूंनी संकटात घेरलेलो आहोत, त्यावेळेस देव दृष्टीआड होतो का? देव कार्य करायचं थांबवतो का? देव सहाय्य करत नाही? देव आमच्या सोबत आहे याची खात्री मिळत नाही? असं होतं का आमच्या जीवनामध्ये? 3 दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणजे आमचं जीवनामध्ये जेव्हा पाप असतं त्यावेळेस खरोखर देवाचं दर्शन होणं आम्हाला दुर्लभ होऊन जातं. कारण पाप आणि देवाचं पावित्र्य हे एकत्र येऊ शकत नाही. आणि म्हणून यशाया 59 आणि 2 मध्ये आम्ही वाचतो नेहमी की तुमचे पाप आणि तुमचे अपराध यामुळे ते तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आड भिंतीप्रमाणे आहेत, नाही का? आणि म्हणून आम्हाला ते खात्रीने पाहायला पाहिजे. जर देव आमच्याशी बोलत नाही, दृष्टीआड झाला असं वाटत आहे, तर मात्र आमचं कुठंतरी चुकलेलं आहे, आमच्यामध्ये काहीतरी उणीव आलेली आहे, आमच्यामध्ये पाप शिरलेला आहे. आज्ञाभंग हा एक देवापासून दूर जाण्याचा, देव दृष्टीआड होण्याचा हा एक प्रकार आहे. आणि तो म्हणजे यहेजकेल 39 आणि 23 मध्ये देखील म्हटलेला आहे, तुम्ही मला सोडून माझ्या आज्ञाभंग केलेला असल्यामुळे मी तुम्हाला दर्शन देत नाही, असं यहेजकेल त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर आम्ही पाहतो की जिवंत देवाला सोडून अन्य देवांच्या मागे लागणे, त्याची भक्ती आराधना करणे हे देवाच्या दृष्टीने अपराध आहे. आणि म्हणून अशा वेळेला देव दृष्टीआड होऊ शकतो. अनुवाद 31 आणि 16 आणि 17 मध्ये ते आम्हाला वाचायला मिळतं प्रियांनो. म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, जर आमच्या जीवनामध्ये देव कार्य करत नाही असं वाटतं, पुष्कळ वेळा आम्हाला असं वाटतं की माझं काहीच चुकलं नाही तरी देवाने मला ह्या संकटात का राहू दिलं, माझा काय दोष नसताना मी या संकटात का सापडलो, माझ्या परीक्षा का वारंवार होतात. प्रियांनो, आत्मपरीक्षण करण्यामध्ये काहीतरी उणीव आहे. आमचा नम्रपणा, आमची पाप कबुली करण्याची वृत्ती ह्या आम्ही स्वीकारल्या पाहिजे प्रियांनो. आणि तर आम्हाला देवाजवळ जाता येतं आणि देवाचं सहाय्य आम्हाला मागता येतं. परीक्षा आणि कसोटी देखील आमची होत असते, ही देखील आम्हाला जाणीव असली पाहिजे. 1 पेत्र 4 आणि 12 मध्ये म्हटलेलं आहे, इब्री 12 5 ते 11 मध्ये म्हटलेलं आहे, आणि स्तोत्र 11 आणि 5 मध्ये म्हटलेलं आहे की परीक्षा आणि संकट हे आम्हाला प्रभूच्या विश्वासात स्थिर करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, प्रभूच्या संगती जीवन जगण्यासाठी आम्हाला एक पाऊल पुढे नेणारे आहेत. आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टी देखील डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट आम्हाला माहीत असायला पाहिजे की देव जर दृष्टीआड होतो तर तो का होतो, तर हे एक रहस्य आहे प्रियांनो. देव सार्वभौम आहे, तो आमच्या जीवनात कधी कार्य करत आहे किंवा नाही, कधी आमच्याबरोबर आहे किंवा नाही, आमच्यातले संकट दूर झाले आहेत किंवा नाही, हे सगळं समजून घेण्यासाठी आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत. कारण काय, देवाचं सार्वभौमत्व हे आमच्या आकलन शक्तीपलीकडे आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला पुष्कळ वेळा हा प्रश्न सुटत नाही. परंतु देव काय म्हणतो बघा, इयोब 23:13 मध्ये आम्ही वाचून घेऊ, ते म्हणजे आमचा विचार आहे तो स्पष्ट होईल. इयोब 23:13 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो अनन्य हेतू परमेश्वर आहे, त्याच्यापासून त्याला कोण फिरवणार, त्याच्यापासून त्याला कोण फिरवणार, आपल्या मनास येते ते तो करीत असतो. प्रियांनो, ह्या माझ्या सेवकाच्या संकटामध्ये मी धावून जावं किंवा नाही, हा संकटात आहे ते संकट दूर करावं किंवा नाही, ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देवाचा आहे. आणि देव त्याच्या पद्धतीने ते कार्य करत असतो. आणि म्हणून आम्ही त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान करू शकत नाही प्रियांनो. इयोब 33 आणि 13 मध्ये देखील
असं म्हटलेलं आहे की तो मानवाहून थोर आहे आणि तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही, म्हणून आपण त्याच्याशी वाद करू नये असं शास्त्र देखील आम्हाला शिकवतं. प्रियांनो, या सर्व गोष्टी पाहत असता आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की दावीद या ठिकाणी जरी दुर्बलतेमध्ये देवाला हाक मारत आहे, दावीद आक्रोश करत आहे, परंतु त्याचा विश्वास आणि त्याची खात्री, त्याचा भरोसा आहे. आणि म्हणून तो आणखी पुढे जाऊन प्रार्थना करतो. वचन 3 मध्ये, माझ्याकडे पहा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्यासाठी कार्य कर, तुझी कृती हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. जेव्हा शत्रू पळून जातील, जेव्हा शत्रूंचा नाश होईल, त्यावेळेस माझी प्रार्थना तू ऐकलेली आहे असा माझा विश्वास पूर्ण होणार आहे. जर तू माझी प्रार्थना ऐकली नाही तर मात्र मृत्यूनिद्रा म्हणजे मरणासन्न, मरण अवस्थेमध्ये मी निघून जाईल. माझा नाश ठरलेलाच आहे. माझी प्रार्थना माझा बचाव करणार आहे अशी त्याची खात्री. प्रियांनो, माझे डोळे प्रकाशित कर. डोळे आमचे 2 वेळा 2 ठिकाणी अशा प्रकारे कृती करतात की ज्या वेळेस आम्हाला मरणासक्त वेळ येते त्यावेळेस आमचे डोळे निस्तेज होतात, आमचे डोळे जड होतात आणि आमच्या डोळ्यांना काही दिसत नाही. पण ज्या वेळेस देव आमचे डोळे प्रकाशित करतो, म्हणजे आम्हाला संजीवित करतो, आनंदी करतो, उत्साही करतो, आमचे डोळे तेजस्वी करतो, आमच्या डोळ्यामध्ये चमक येऊ लागते, आमच्या डोळ्यामध्ये विजयश्री दिसू लागते. स्तोत्रकर्त्याने हे शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरलेले आहे. जेव्हा परमेश्वर सहाय्य करतो ना, त्यावेळेस अशा प्रकारचं परिवर्तन आमच्यामध्ये येतं. आम्ही पूर्णपणे देवासाठी अगदी शक्तिमान होऊन लढू शकतो, असं हे चित्र आहे प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणतो, माझे डोळे प्रकाशित कर. मात्र त्याला पुढे जाऊन पुन्हा एकदा देवाला तेच सांगायचं आहे की जर माझी प्रार्थना तू मान्य केली नाही तर मात्र काय होणार आहे? 2 गोष्टी होणार आहे. वैरी विजयी ठरणार आहे आणि मी पराभूत होणार आहे. प्रियांनो, वैरांचा विजय होऊ देणारा परमेश्वर नाही, आम्हाला वैरांवर विजय करणारा परमेश्वर आहे. या विश्वासानं आम्ही शत्रूंसाठी, आमच्या आलेल्या बिकट परिस्थितीसाठी विश्वासानं प्रार्थना केली पाहिजे. आणि दावीद या ठिकाणी ती प्रार्थना करत आहे. देवाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. देवाला त्याची सत्य परिस्थिती त्याने सांगितलेली आहे आणि देव आता त्याच्या मुखातून काय वधवून घेते ते पहा. देवाच्या दयेवर मी भरोसा ठेवलेला आहे. दावीदाला पूर्णपणे नियमशास्त्र माहिती होतं. आता तो राजा झालेला नाही, तरी पण त्याला नियमशास्त्रातून सर्व गोष्टी माहिती होत्या. देवाची दया काय आहे हे त्याला माहिती होतं. निर्गम ह्याचा 34वा अध्याय 6-7 मध्ये मोशेला जे दर्शन दिलं देवाने, त्या दर्शनातून जे शब्द बाहेर पडले ते अतिशय अद्भुत आहे. परमेश्वर परमेश्वर असा त्या ठिकाणी वाणी झालेली आहे. हजारो जणांवर दया करणारा परमेश्वर. ही दया त्याला माहिती होती की परमेश्वर दया करणारा आहे. परमेश्वर आमच्यावर सर्व प्रकारची कृपा करणारा आहे आणि त्याला आमच्याबद्दल कळवळा आहे, करुणा आहे आणि याविषयी तो निश्चिंत आहे. प्रियांनो, खात्री आहे त्याला. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो की परमेश्वराच्या दयेवर माझा भरोसा आहे. स्तोत्र 103 आणि 8 मध्ये देखील म्हटलेलं आहे. स्तोत्र 136 मध्ये तर त्याने ह्या परमेश्वराच्या दयेविषयी संपूर्ण स्तोत्र रचलेले. प्रियांनो, आणि म्हणून आम्ही या गोष्टीकडे पाहत असताना दाविदाचा विश्वास, दाविदाची खात्री त्याच्या देवाच्या दयेवर आणि तारणाच्या अनुभवावर आहे. तारणाचा आनंद देखील त्याला आहे. या दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त आहेत प्रियांनो. आणि म्हणून तो विश्वासानं ह्या गोष्टी देवासमोर ठेवत आहे. आणि मग शेवटच्या वचनामध्ये तो म्हणतो की या सर्व गोष्टींचं स्मरण करत मी देवाच्या नावाचं स्तवन करीन
त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. होय प्रियांनो, जर देव आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कार्य करतो तर आम्ही केवळ त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा. आम्ही केवळ त्याचे महत्कृत्य स्मरावी. आमच्या जीवनात केलेले अनेक बदल, अनेक चांगल्या गोष्टी यांची आठवण करून त्याच्या नावाला सतत धन्यवाद द्यावा. अशा प्रकारचं परिवर्तन आमच्या जीवनात येईल अशी इच्छा आणि प्रार्थना आपण सतत करत राहूया. देव करो या वचनाद्वारे आपण सर्वांस आशीर्वाद देऊ. अतिशय स्पष्टपणे देवाचं पवित्र वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. प्रियांनो, आमचं सहाय्य करता किती चांगला आहे नाही का? आम्हाला कृपा पुरवतो, तो आपलं तोंड लपवत नाही. आम्हाला वैऱ्यांसमोर विजय देतो, वैऱ्यांना आमच्यावर विजय होऊ देत नाही. किती चांगलं दाविदाचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकला. प्रभुदेव बाप आपली जीवनं या पवित्र वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. मी परमेश्वराचं धन्यवाद देतो. रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आजच्या वचनाच्या मनन चिंतनासाठी. नित्य प्रार्थना आहेत. आपले नित्य प्रार्थना विषय घेऊन सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करायची आहे. नित्य प्रार्थना करीत असताना उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. वासंती चव्हाण सिस्टर यांना आता आरोग्य आहे. त्या आता आपल्या घरी आहेत. दवाखान्यातून त्यांना घरी पाठवण्यात आलं. परंतु प्रार्थना विनंती आहे रयता अक्का जांबिलसा यांच्यासाठी. काल अचानक त्यांना थोडासा त्रास झाला आणि त्या आता निम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती समाधानकारक सांगितलेली आहे. कदाचित आज नाही तर उद्या ते त्यांना घरी सोडतील. तरी आपण रयता अक्का जांभिलसा यांच्यासाठी आठवण करूया. सोबतच ममताबाई डलगे आहेत आणि ज्या प्रिय वृद्ध व्यक्तींसाठी आपण नेहमी प्रार्थना करत आहोत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पावसासाठी देखील उपकार स्तुती मानत आपण प्रार्थना करणार आहोत. आज ज्यांचे वाढदिवस आहे त्याच्यामध्ये सुमित्राबाई रमेश ठाकूर यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. पाळकसाहेब कृपा करून आपण पुढे या व प्रार्थना करा. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर आणि कृपाळू आणि दयाळू परमेश्वर देवापा, आभार मानतो आम्ही तुला, धन्यवाद देतो पुन्हा एक वार तुझ्या अपार दयेने कृपेने आज तुझ्या पवित्र वचनांचं आध्यात्मिक चिंतन मनन करण्याची एक मौल्यवान संधी आमच्या या अल्पशा आयुष्यामध्ये प्रभू तू एक नव्याने आज सकाळी तू आम्हा प्रत्येकाला दिली. या तुझ्या अद्भुत दयेबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण परमेश्वर देवबापा, जे वचन तुझ्या दासांनी आज मंडळी म्हणून आमच्या पुढे आणलेलं आहे आणि ऑनलाईन सभेमध्ये ऐकणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळी देवबापा, यांनाही देवबापा तुझं वचन मिळालेलं आहे. या तुझ्या पवित्र वचनांबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. कारण तू दररोज क्षणोक्षणी पदोपदी आपल्या वचनांच्या माध्यमातून मंडळीच्या आणि आमच्या ज्या काही आध्यात्मिक आणि वैयक्तिक गरजा आहेत त्या जाणून त्या पूर्ण करणारा परमेश्वर देवबाप आहेस. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की आज ज्यांच्या ज्यांच्या कानावर हे प्रभू तुझं वचन गेलेलं आहे त्या सर्वांना एक नवीन आशा, एक नवीन दिलासा, एक नवीन देवबापा शांतता त्यांना दिलेली आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल तुझे दास रेव्हरंड विश्वासदादा पाडवी यांच्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर देवबापा, या दिवसांमध्ये पुष्कळदा कळत न कळत दाविदासारख्या जीवनाचे प्रसंग मंडळी म्हणून कौटुंबिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि मनुष्य प्राणी नाते जसा दावीदसुद्धा निराश झालेला होता, हताश होता, त्याचं अंतःकरण व्यथित झालेलं होतं, दुःखित होतं. अशा प्रसंगामध्ये तो तुला प्रार्थना सादर करतो आणि एक मानवी स्वभावाप्रमाणे तो तुला प्रश्न विचारतो की परमेश्वरा, तू कोठवर आम्हाला विसरणार? परंतु परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही मनुष्य प्राणी वारंवार तुला विसरू शकतो, परंतु तू कधी न विसरणारा परमेश्वर देवबापा आहेस. आम्हा प्रत्येक
विश्वासणाऱ्याची काळजी घेणारा, त्यांची आठवण करणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून पुन्हा एक वार आजच्या या दिवसाबद्दल आम्ही यासाठी तुला धन्यवाद देतो की विलापगीतामध्ये तुझं पवित्र वचन असं म्हणतं की आम्ही भस्म झालो नाही. ही परमेश्वराची दया आहे, त्याची करुणा रोज सकाळी नवीन नवीन होत जाते. या तुझ्या नवीन दयेबद्दल जी आठवण तू आमची केलीस, आम्हाला एक नवीन जीवन दिलं, एक नवीन आयुष्य दिलं, एक सुंदर देवबापा, या जीवनाबद्दल आम्ही आभार मानत आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो, जसं दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केलेत म्हणून मी त्याची स्तुती स्तोत्रे गाईन. जीवनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये आनंद करणं, स्तुती करणं पुष्कळदा कठीण होऊन जातं, परंतु दाविदासारखं मन आज नव्याने तू मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकाला दे. सुख असो किंवा दुःख असो, या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये जे अनंत व अगणित उपकार तू आमच्यावर केलेले आहेत, करीत आहेत, त्याची देवापा कृतज्ञ अंतकरणाने जाणीव ठेवून आम्ही क्षणोक्षणी तुझी स्तुती करावी, तुझा महिमा वर्णन करावा, यासाठी लागणारी पवित्र आत्म्याची शक्ती तू नव्याने मंडळी म्हणतो आम्हाला दे. आणि देवबापा, किती संकट आली, किती आमच्या जीवनामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण झाल्या, आमच्या मनाविरुद्ध प्रसंग आले, तरी देवबापा तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये स्थिर आणि खंबीर असं ठेव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आजच्या वचनाबद्दल आभार मानत असताना जे काही देवबापा विविध प्रकारचे विनंत्या विषय तुझ्या पुढे आलेले आहेत त्या तुला ठाऊक आहेत, तरी पुन्हा एक वार येशू देवबापा तू म्हटलंय की तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आज देवबापा या सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही तुझ्या पुढे आम्ही सादर करत असताना विनंती करतो की पुन्हा एक वार आमच्या SCMच्या सर्व ट्रस्टचं जे काही सेवा कार्य आहे, पदाधिकारी वर्ग आहेत, डॉक्टर राजेश वळवी देवबापा माननीय संचालक आहेत, सोबतच मार्थाक्का चेअरमन साहेब आहेत आणि त्यांचं विश्वस्त मंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून या संस्थेचा जो काही कारभार देवबापाच राबविला जात आहे, सेवा केली जात आहे, या सर्व प्रकारच्या विविध क्षेत्रातील सेवांमध्ये तुझा हात असू दे, तुझा आशीर्वाद असू दे. या सर्व तुझ्या दासांना दासींना लागणारे कृपा पुरव देवबापा. आणि एवढंच नाही तर जे काय तो विविध प्रकारच्या योजना तो त्यांना देत आहे त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी पवित्र आत्म्याची शक्ती आणि सामर्थ्य या सर्व आमच्या पुढाऱ्यांना दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या सर्व सेवा, शैक्षणिक सेवा आहे, बोर्डिंगच्या सेवा आहे, सोबतच देवबापा इतर काही सामाजिक सेवा आहे, त्या सर्व तो आशीर्वादित कर. SA चर्च नंदुरबार अंतर्गत राबवले जाणाऱ्या सर्व मंडळांची सेवा आहे, कार्यक्रम आहे, त्यांच्याहीबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. सर्व देवबापा चर्च कमिटी मेंबर आहेत, अध्यक्ष आहेत, पालक वर्ग आहेत, या सर्वांच्या जीवनाबद्दल आभार मानतो. आणि या दिवसांमध्ये मंडळांचं कारभारी पण करत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा या प्रिय दासांना दासींना दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळांचं देवबापा आध्यात्मिक जीवन उंच करण्यासाठी विशेष करून सर्व देवबापा ज्यांच्यावर जबाबदार सोपवलेल्या सेवेच्या त्या सर्व तुझ्या दासांना दासींना, अध्यक्ष आहेत, पंच आहेत, महिला मंडळ आहे, तरुण वर्ग आहे, संडे स्कूलचे देवबापा शिक्षक वर्ग आहेत, या सर्वांबरोबर तुझी कृपा असू दे. आणि या कठीण काळामध्ये प्रकाशासारखं जीवन जगत असताना या मंडळांचा कारभार देवबापा तू पुढं घेऊन जावा, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, जर देवबापा सैतानाच्या प्रभावाचे काही क्षेत्र असतील मंडळांमध्ये, काही देवबापा त्याचे देवबापा हल्ला असतील, येशू पवित्र तुझ्या पवित्र सामर्थ्याने या सर्व सैतानी सामर्थ्याने हल्ल्यानं देवबापा तू दूर कर. आणि म्हणून देवबापा दावीद राजा ज्या विश्वासाने म्हणतो की मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर, ही प्रार्थना देवबापा आज आम्ही सर्व विश्वासणारे करतो. आमचं आध्यात्मिक जीवन नेहमी तेजोमय असण्यासाठी देवबापा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. तुझी शक्ती सामर्थ्याने सर्व देवबापा मंडळांना तू भरून टाक आणि येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळांची आध्यात्मिक वाढ होऊ दे, अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळीच्या संदर्भात, आध्यात्मिक वाढीच्या संदर्भात जे काही विविध प्रकारची योजना शिक्षणाच्या माध्यमातून, शिबिरांच्या माध्यमातून देवबापा राबवल्या जात आहे, त्या सर्व तो आशीर्वादित कर. आणि त्या माध्यमातून देवबापा मंडळांचं वैयक्तिक जीवन तू देवबापा मजबूत करावं, अशी प्रार्थना आणि विनंती आम्ही करतो. सोबतच पुन्हा एक वार आम्ही आमच्या देशासाठी, भारत देशासाठी आमची प्रार्थना आहे.
भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ आहे, ते सर्व प्रकारचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, शासकीय अधिकारी वर्ग आहेत, कर्मचारी वर्ग आहेत आणि विशेष करून दे बापा आमच्या नंदुरबार धुळे जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सर्व शासकीय यंत्रणा आहेत. या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. या राज्यकर्त्यांना दे बापा लागणारी तुझी कृपा दे आणि विशेष करून त्यांना हे सर्व प्रकारचं राज्यकारभार चालवण्यासाठी दे बापा तो त्यांना शहाणपण दे, बुद्धी दे आणि याच प्रकारे आमच्या भारत देशामध्ये तुझी शांती सदैव नांदावी अशी दयान कृपा आमच्या देशावर होते. आमच्या भारत देशाला दे बापा तू दे बापा सुजलाम सुफलाम करावं आणि या देशामध्ये दे बापा तुझा हस्तक्षेप सदैव राहावा यासाठी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून सर्व आमच्या या देशाच्या राज्यकर्त्यांना सर्व मंत्रिमंडळांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. विशेष करून आज ज्यांचा वाढदिवस आहे आम्ही आमची बहीण सुमित्राबाई रमेश ठाकूर यांच्या जीवनाबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. दे बापा यांना लागणारी कृपा तू दे. त्यांचा वाढदिवस त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या पतीसाठी, त्यांच्या कुटुंब परिवारासाठी दे बापा तू आशीर्वादाचं एक नवीन कारण ठरू दे आणि दे बापा त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही ज्या पावसासाठी प्रार्थना करीतो दे बापा तो पाऊस तू आम्हाला देत आहे त्याबद्दल आम्ही तुला लाखो लाख धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो दे बापा काही मागील दिवसांमध्ये काही तुझे दास दासी बहिणी दे बापा आजारी होत्या, त्यांना तू दे बापा आरोग्य दिलं, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकवार आम्ही रैताकांसाठी विशेष करून प्रार्थना करतो. दे बापा या तुझ्या दासीला लागणारी कृपा दे, आरोग्याचा एक नवीन स्पर्श तू कर आणि दे बापा या सर्व प्रकारच्या व्याधी विकारातून त्यांना दे बापा तू मुक्त कर. एक नवीन आशा, एक नवीन धैर्य त्यांना तू दे आणि त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच मंडळीमध्ये असणारेच आमच्या वृद्ध माता पिता आहेत देवापा आणि सर्व देवापा ज्यांना आज आरोग्याची गरज आहे अशांची आम्ही आठवण करतो. तुझ्या पवित्र आरोग्याचा एक नवीन स्पर्श त्यांना तू कर आणि देवबापा तू त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव दे अशी तुला विनंतीने प्रार्थना करतो. पुन्हा एकवार आम्ही तुझ्या सर्व कृपेबद्दल, तुझ्या दयेबद्दल, तू आमची आठवण केल्याबद्दल आम्ही आभार मानत आजचा संपूर्ण दिवस आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. दिवसभर दे बापा तू आमचं सहाय्य करता हो, लागणारी कृपा तू दे. ज्या काही दैनंदिन आवश्यक गरजा आहेत ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करून तू मंडळीचं नामात सर्वांचं सायन्स समाधान कर आणि दे बापा तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये सदैव पूर्ण होऊ दे. मान, महिमा आणि सन्मान प्रभू आम्ही तुला अर्पण करतो. आम्ही तुला सर्व शरण येतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. एक विशेष प्रार्थना विनंती आहे. आत्ताच नुकतंच मान्य अध्यक्ष महोदयांचा फोन आला. सन्मान्य हेलेना यांचा मेसेज होता. रेव्हरेंड रोलन ओस्कारसन पाळक साहेब हे काही काम करत असताना शिडीवरून पडले आणि शिडीवरून पडून त्यांच्या पायाला दुखापत आहे आणि छातीच्या बरगड्यांना मार लागलेला आहे. तर त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. मी आदरणीय पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपा करून रेव्हरेंड रोलन ओस्कारसन यांच्या पायाला जो दुखापत झाली आणि छातीच्या बरगड्यांनाही मार लागलेला आहे तर प्रभुदेव बाप आरोग्यपूर्व यासाठी आपण पुढे येऊन विशेष प्रार्थना करा. प्रार्थना करू. गौरव प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू प्रार्थना ऐकणारा आमचा जिवंत देव आहे. प्रभू आताच आम्ही जी विनंती ऐकली, आमचे बंधू रोलन ओस्कारसन हे स्वीडन देशामध्ये आहेत आणि प्रभू ते काही काम करताना जरी त्या शिडीवरून ते घसरून पडले, त्यांच्या पायाला जी इजा झालेली आहे किंवा त्यांच्या बरगड्यांना देखील जी इजा झालेली आहे, हे प्रभू आम्ही प्रार्थना करतो या तुझ्या प्रियदासाला तू स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे, तुझी कृपा तुझी दया त्यांच्यावर असू दे. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तुझं पवित्र आरोग्यदायक तर त्यांना लाव आणि जे काय ट्रीटमेंट ते घेत असतील ती सर्व आशीर्वादित कर. त्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत आणि प्रार्थनेचं सामर्थ्य हे किती महान आहे हे याकोबाने आम्हाला शिकवलेलं आहे आणि विश्वासाची प्रार्थना दुखनाईतच वाचवेल. प्रभू आम्ही या विश्वासाने तुझी स्तुती करतो. फार मोठी इजा होऊ दिली नाही त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
म्हणून या प्रियदासावर तुझी कृपा कर, दया कर आणि प्रभू त्यांना लवकर आरोग्य दे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आमची प्रार्थना ऐकली याबद्दल. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि रेव्हरंड जेश पठारे पाळसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या सोडतो तशीच तू आमच्या आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व मन्नामध्ये उपस्थित असलेल्या प्रभूच्या दासांबरोबर आणि विशेष करून आमच्या बंधू रोलन ओस्कारसन आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराबरोबर, आम्हा सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या देखील 10 वाजता आपण मनन चिंतनासाठी एकत्र येऊया. उद्या सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.